हिंगणीत BSNL सेवा ठप्प, 10 दिवसांपासून इंटरनेट गायब, अधिकारी बेफिकीर। माझं अनुसया मेडिकल या नावाने मेडिकल स्टोर आहे हिंगणी येथे। तिथे माझं BSNLचं इंटरनेट कनेक्शन लावलेलं आहे। ते इंटरनेट कनेक्शन मागील 10 दिवसापासून बंद आहे। मी BSNLच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते BSNLचे कर्मचारी जे आहे ते उडवाउडवीचे उत्तर देतात। एका कर्मचाऱ्याला फोन केला तर तो बदली झाली म्हणताय आणि तो म्हणत आहे की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन भेटा वर्धेला। आता आम्ही दुकानदारा सोडून ऑफिसमध्ये जाऊन भेटासाठी आमच्याजवळ वेळ नाही आहे आणि मागील 10 दिवसापासून आमचे पूर्ण ऑनलाईनचे जितकेही कामं आहेत तेवढे रखडलेले आहे। त्यामुळे आमची नम्र विनंती आहे की BSNLच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि आमचे पूर्ण कामं जेणेकरून सोयीस्कर होईल यासाठी मदत करावी। हिंगणी व परिसरातील BSNL इंटरनेट व मोबाईल सेवा गेल्या 10 दिवसांपासून ठप्प झाली आहे। केबल कट झाल्याने ही सेवा कोलमडली असून तर BSNL अधिकारी मात्र खुर्च्या गरम करण्यात व्यस्त आहे। या निष्काळजीपणामुळे शेतकरी, कामगार, बँक ग्राहक, वन विभाग, वर्क फ्रॉम होम करणारे नागरिक सर्वजण त्रस्त झाले आहे। बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेचे नेटवर्क डाऊन आहे, ज्यामुळे बँकेचा व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी व व्यावसायिक व्यवहार होत नसल्याने हवालदिल झाल्याचं चित्र दिसून येत आहे। आशा घेऊन जाणारा शेतकरी, मजूर खेड्यातून येऊन रिकाम्या हाताने परत जात आहे। तसेच फॉरेस्ट ऑफिस, सामान्य ग्राहक, ऑनलाईन शिक्षण, रोजगार करणारे नागरिक यांना याचा थेट फटका बसलाय। BSNL शिवाय पर्याय नसल्याने हिंगणी डिजिटल ब्लॅकआउटमध्ये गेलेले आहे। त्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवींची उत्तरं प्राप्त होत आहे। संपर्क साधल्यावर BSNL अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायला नकार दिलाय। सर्वजण जबाबदारी झटकताना दिसून येत आहे। खुर्च्या मोडणं आणि वेळ घालवणं हेच काम सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे। सरकार महिन्याला लाखो रुपये मेंटेनन्ससाठी वितरित करते, मग देखभाल करणारी टीम झोपा काढते का? संपूर्ण BSNL मोबाईल सेवा देखील बंद आहे। दर महिन्याला हा प्रकार घडतो। आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? ही केवळ हिंगणीची नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्याची गंभीर समस्या आहे। त्यात एअरटेल, जिओ सारख्या इतरही कंपन्यांमध्ये असाच घोळ आहे का? वरिष्ठ अधिकारी डोळे झाकून माल सुटाईत मग्न आहेत का? जर BSNL सेवा त्वरित सुरू झाली नाही तर नागरिकांनी थेट BSNL वर्धा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिलाय। जनसंग्राम न्यूज करिता गणेश खोडके, सेलू।